तर ती स्त्री प्रधान आहे. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये स्त्रीलाच मान देण्याची पद्धत आहे. कारण त्या पोरांना जन्माला घालतात आणि सांभाळतात पण. बघा, एक तरी लेकरू बापाच्या मांडीवर आहे का? ते आईच्याच मांडीवर आहे. आणि ते जेव्हा कीर्तनात रडतं ना, तेव्हा कीर्तनकार तिच्याकडे रागाने पाहतो, भजनी मंडळ तिच्याकडे रागाने पाहतो, आणि शेजारची बाई तर अशी पाहते जणू वर्षानुवर्षाची भाऊबंदकी. शेजारच्या बाया तर असं बघतात की तुला सांभाळता येत नाही का, ते रडते कळत नाही का. पण मला त्या माऊलीचा फार अभिमान वाटतो की जिचं लेकरू लहान आहे, 4, 5, 6 महिन्याचं आहे, तरी सुद्धा ती एवढी मोठी रिस्क घेऊन किती मोठं आव्हान स्वीकारते ना ती, की हे बाळ आहे, हे लहान आहे, हे नासमज आहे, हे कीर्तनात गेल्यानंतर रडल, शी करल, सू करल, त्रास देईल, पण तरी सुद्धा तिला धर्माबद्दल अस्मिता बघा ना किती आहे. एवढं आव्हान स्वीकारून सुद्धा ती कीर्तन मंडपात येते, याचा मला अभिमान वाटतो. खरं तर सगळ्यांना काढून द्यायला पाहिजे, लेकराला खाऊ पिऊ घालून झोपी लावायला पाहिजे आणि रील बघत बसायला पाहिजे तिने मोबाईलवर. पण तिला धर्माबद्दलची ती प्रीती आहे की जाऊ द्या, कीर्तनकार रागाने पाहिल, गायक वादक थोडे नाकतोंड मुरडतील, शेजारच्या बाया दुश्मन असल्यासारखं बघतील. उठलं रडलं बाळ तर मी उठून जाईल कीर्तनात, आणि बसलं शांत तर ऐकेल मी 2 तास. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो, कारण गावात काही बाया अशा आहे की त्यांच्या गौऱ्या स्मशानात गेल्या पण इकडे फिराकल्या नाही. आहे ना अशा बाया काही गावात, की पोरं लहान होते तेव्हा म्हटलं नाही आमची पोरं लहान आहे त्यामुळे कीर्तनाला जाता नाही येणार. पोरं मोठी झाली मग म्हटलं नाही आता आमच्या मागे संसाराची धावपळे, जाता नाही येणार. मग म्हटलं नाही आमच्या पोरांची लग्न आहे, जाता नाही येणार. पोरांची लग्न झाली, नाही आता माझे नातू सांभाळायचे, जाता नाही येणार. म्हातारी झाली, मेली पण कीर्तन मंडपाकडे कधी आली नाही. मग त्या म्हातारडीपेक्षा ती बाळ रडू देणारी आमची माऊली कधी पण चांगलीच ना. म्हणून मी माता भगिनींना सांगत असतो काय काळजी करायची नाही. रडतील बाळ, होईल थोडा त्रास, पण त्या बाळाला जर तुम्ही 3ऱ्या आणि 4थ्या महिन्यापासून जर कीर्तन ऐकवायचं शिकवत असाल तर भविष्य काळात ते नक्की छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात. बाळ रडल्यानंतर कुठल्याच कीर्तनकाराने बोलू नये, रागावू नये. गावातल्या भजनी मंडळाने रागावू नये, शेजारच्या बायांनी तर अजिबात रागाने तिच्याकडे पाहू नये. काय नाही फरक पडत, जाऊ द्या, बाळच आहे ना, ते रडणारच आहे ना. खऱ्या अर्थानं आता मुद्दाम रडवायचे नाही बरं का बाळ. खऱ्या अर्थानं आपली हिंदू सनातन संस्कृती टिकवली कोणी, तर माझं प्रामाणिक मत आहे ती महिलांनी टिकवली. म्हणून आपल्या धर्मामध्ये पहिला सिद्धांत आहे मातृदेवो भव, नंतर पितृदेव आहे. बाप देव आहे पण कधी आईच्या नंतर, आईच्या आधी नाही. नंतर आचार्य आहे, गुरु 3ऱ्या नंबरला आहे, आचार्य देवो भव, आणि पाहुणे रावळे शेवट आहे 4थ्या नंबरला, अतिथी देवो भव. पहिला नंबर आईचा आहे की तू आईला देव मान, आईला देव मान, आईला देव मान. का आपल्या धर्मशास्त्रानं आईला देव मानायला लावलं माहित आहे? कारण जन्माला घातलेल्या अपत्याला देवत्व प्राप्त करून देण्याची ताकद फक्त आईमध्ये, म्हणून तिला आई मान.
तीच तुला देव करू शकते, तिच्यातच तेवढं सामर्थ्य आहे. म्हणून साधू संतांनी किती छान मांडलं बघा. तीन सजावत देश को, सती संत और शूर. तीन लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. साधू संत मायबाप म्हटले तिघ जण देशाचं नाव समृद्ध करतात, मोठं करतात, सजवतात. त्यात पहिलं नाव त्यांनी घेतलं सतीचं, दुसरं नाव घेतलं संतांचं आणि तिसरं नाव घेतलं शूरांचं. भावांनो, मान्य आहे संत देशाचं नाव मोठं करतात का? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देतात, गाथ्यासारखा ग्रंथ देतात, अर्थात तत्वज्ञान संत सांगतात म्हणून संत देशाचं नाव मोठं करतात. शूर देशाचं नाव मोठं करतात, मान्य आहे का? तर संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान अंमलात आणण्याचं काम शूर करतात. साधू संत जे बोलले ते समाज मनावर बिंबलं पाहिजे, तशा पद्धतीने वागलं पाहिजे. अर्थात धर्माचं पालन करण्याचं काम, रक्षण करण्याचं काम शूर करतात. म्हणून मान्य आहे बाबा, ते संरक्षण करतात, हे तत्वज्ञान सांगतात म्हणून देशाचं नाव मोठं होतं, मान्य आहे. पण मध्ये सती का बरं घातली संतांनी? प्रश्न पडतो ना, साहजिकच पडतो. तीन सजावत देश को, सती संत और शूर. संत देशाचं नाव मोठं करतात, शूर देशाचं नाव मोठं करतात. सतीचं नाव का घेतलं? बराच अभ्यास केल्यानंतर कळालं की संतांना आणि शूरांना जन्माला घालायचं काम सती करते म्हणून तिचं नाव घेतलं. महाराज, सतीच जर जन्माला नाही आली तर तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा कुठं भेटणार आहे? सतीच जर जन्माला नाही आली तर तुम्हाला शिवबा संभाजीराजे कुठं भेटणार आहे? म्हणून साधू संतांनी पहिला गौरव जो केलाय तो सतीचा केलेला आहे. तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहे. खर तर जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. बिचारा माता माऊल्यांनी वर्षानुवर्ष खूप अन्याय सहन केले, हे आपल्याला मान्य करावं लागेल. दोन प्रकारचे विचार प्रवाह या हिंदुस्थानात पाहायला भेटले. एक विचार प्रवाह जो स्त्रीला देव मानतो, मातेला देव मानतो, आणि एक दुसरा विचार प्रवाह जो विचार प्रवाह स्त्रीला देव तर मानत नाही, व्यक्ती सुद्धा मानत नाही, तर उपभोगाची वस्तू मानतो. टाळ्या वाजवायसारखं नाही हे वाक्य. हा, हे वाक्य टाळ्या वाजवायसारखं नाहीये, अगोदरच होतं. परत बोलतो म्हणजे तुम्हाला नीट कळेल. पोरले हुशारी. दोन प्रकारचे विचार प्रवाह हिंदुस्थानात चालत आले जे आजही जिवंत आहेत. एक विचार प्रवाह जो स्त्रीला देव मानतो, स्त्रीला माता मानतो, स्त्रीची पूजा करतो, आणि दुसरा विचार प्रवाह असा चालत आला की जो स्त्रीला देव तर मानतच नाही, पण माणूस पण मानत नाही, तर उपभोगाची वस्तू मानतो, की ते एक उपभोगाचं साधन आहे फक्त. मग हे दोन विचार प्रवाह आपल्या देशात कसे चालत आले? तर पहिला जो विचार प्रवाह आपल्यापर्यंत आला तो प्रभू श्री रामचंद्रांपासून आला. की रामचंद्रांना विचारलं तुम्ही कोण? तर ते म्हणतात मी कौसल्यानंदन. काय? मी कौशल्येचा पुत्र राम आहे. म्हणजे आईचं नाव लावतात ते त्यांच्या नावापुढं. काय? कौशल्याचा मुलगा. इतकी स्त्रीला किंमत देतात, इतकी स्त्रीला किंमत देतात की जन्मदात्या आईला तर मानतातच, पण माझ्या बापाची दुसरी बायको आहे कैकई, माझ्या बापाची बायको असल्यामुळं नात्यानं ती माझी आई लागती, आणि त्या सावत्र आईची आज्ञा पाळून 14 वर्ष वनवासाला जातात. ही आपल्या संस्कृतीने स्त्रीला दिलेली किंमत आहे. तिचा मान राखला की स्त्रीला किंमत दिली. नाही, आई येते आणि आईचा शब्द मला शिरसावंदे, मला जावं लागेल.
स्वतःची बायको राक्षस पळवून नेतो, जर तिला उपभोगाचीच वस्तू म्हणून जर विचार केला तर एक खराब झाली तर दुसरी घेता येते की? एक खराब झाली तर वस्तू दुसरी घेता येते. पण भगवान श्री रामचंद्र प्रभू समुद्र पार करून जातात आणि स्त्रीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतात. ही आपली संस्कृती आहे की त्यांनी नाही सहन केलं की माझी पत्नी आहे, तिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, आणि कुणीतरी आयरा गायरा जर तिला पळवून नेत असेल तर मी दुसरं विवाह करू शकतो. तेव्हाचा काळ वेगळा होता. पण भगवान श्री रामचंद्रांनी तेव्हा जो गौरव केला तो स्त्री शक्तीचा गौरव केला. समुद्र पार करून गेले आणि पुन्हा माता सीतेला ते अयोध्येमध्ये घेऊन आले. स्त्री शक्तीचा गौरव. आणि दुसरा जो विचार प्रवाह मी तुम्हाला सांगितला की स्त्रीला देव तर मानायला तयार नाही, व्यक्ती सुद्धा मानायला तयार नाही. ती प्रवृत्ती म्हणजे रावण प्रवृत्ती आहे. ती आजही जिवंत आहे बरं का, मेलेली नाही. बघा, रामही मरत नसतो, रावणही मरत नसतो, म्हणून कीर्तन चालत असतात. रावण जर मरून गेले तर कीर्तन कोणाला सांगायचे? साधा सरळ प्रश्न आहे. मरत नसतं बीज, ते पुढं 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 संक्रमित होत राहतं. फक्त प्रबोधन करून काही राम बनवायचे असतात आणि रावणांपासून बचाव करायचा असतो समाजाचा. दुसरी जी प्रवृत्ती आहे ती रावण प्रवृत्ती आहे की ज्याच्याकडे प्रचंड साम्राज्य आहे, ज्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे, पण मला आवडली म्हणून तिची इच्छा असो अथवा नसो मला पाहिजे, हा जो जबरदस्तीचा वारसा आहे तो रावणापासून आला. ती रावण संस्कृती आहे की जी स्त्री तुला पसंत करत नाहीये ती माझी व्हावी म्हणून तिच्यावर जबरदस्ती करून तिला पळवून नेणं, या प्रवृत्तीचं नाव रावण प्रवृत्ती आहे. आणि या दोन्ही पण प्रवृत्ती आपल्या देशात चालत आल्या. ज्यांनी ज्यांनी राम प्रवृत्तीचा आदर केला त्यांनी स्त्रीला राष्ट्रपती केलं. आज हिंदुस्थानाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या एका आदिवासी घटकामधून पुढे गेलेल्या महिला आहे. आज देशाच्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू आहे आणि तो स्त्री शक्तीचा केलेला आदर आहे, तो स्त्रीला दिलेला सन्मान आहे. आणि दुसरी जी प्रवृत्ती आहे की एखाद्या पोरीचे 35-35 तुकडे करून फ्रीज मध्ये भरले जातात आणि रोज एक एक डबा जंगलात नेऊन टाकला जातो. ही जी प्रवृत्ती आहे हिलाच रावण प्रवृत्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी माझ्या विशेषतः तरुण बांधवांना सांगत असतो की हा देश रामाची पूजा करणारा देश. हा देश जो आहे ना हा फक्त रामालाच मानतो. कुणी किती जरी रावणावर पुस्तक लिहिले आणि रावणाला हायलाइट करायचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होत नाही. लोक वाचतात आणि म्हणतात लिहिणारा मूर्ख आहे. रावणाचं किती जरी उदात्तीकरण करण्याचं काम केलं, औरंगजेबाचं किती जरी उदात्तीकरण करण्याचं काम केलं, अफजल खानाचं किती जरी उदात्तीकरण करण्याचं काम केलं तरी ते यशस्वी होत नाही. उलट स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. तर औरंगजेबाचे स्टेटस जर महाराष्ट्रात ठेवले तर गुन्हे दाखल होतात. अफजल खानाचे स्टेटस महाराष्ट्रात ठेवले तर गुन्हे दाखल होतात. उदात्तीकरण होत नाही. आपण रामाची पूजा करणारी लोक आहे. म्हणून विशेषतः मी माझ्या तरुण भावंडांना सांगत असतो की बाबांनो, वाटचाल करत असताना काही चूक काही बरोबर घटना आपल्याकडून घडत असतात, घडतातच, नाही असं नाही. मी पोरांना म्हणतो बाबा तुमच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल झाला ना काय हरकत नाही, जाऊ द्या, झालं असेल, चला झाली पोरांची भांडणं, वाहू द्या. तुमच्याकडून मारामारीचा गुन्हा दाखल झाला हरकत नाही,
अजून पुढे जाऊन सांगतो, तुमच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला, चला होऊ शकते चूक, हरकत नाही. अजून पुढे जाऊन बोलतो, दरोड्याचा गुन्हा दाखल झाला, चला होऊ शकतं, माणूस आहे, झाला गुन्हा दाखल. पण माझ्या तरुण भावंडांना माझी विनंती आहे, आयुष्यात एक सावधानी बाळगायची, बलात्काराचा गुन्हा कधी दाखल होता कामा नये. विनयभंगाचा गुन्हा कधी दाखलच होता कामा नये. विनयभंग आणि बलात्कार हे इतके बेकार आहे. तर माझे काही गुन्हेगारी क्षेत्रातील मित्र आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. ती पोरं आम्ही जेव्हा गप्पा मारत बसतो तेव्हा आम्हाला सांगतात की बापू, आम्ही जेव्हा आतमध्ये असतो ना, तेव्हा जे मर्डर करून आतमध्ये येतात त्यांना लय मान असतो, कारण शेवटी खून करून आलेले असतात, एक ताकद असते त्यांची. त्यांच्या खालोखाल जे भांडणं तंटे करून आलेले असतात, मारामाऱ्या करून, हाफ मर्डर वगैरे असले, त्यांना पण बऱ्यापैकी किंमत असते. जे चोऱ्या माऱ्या करून आलेले असतात ना, त्यांना जरा हलकी कामं करावी लागतात, कपडे धुवायचे, फरशा पुसायचे, चोऱ्या माऱ्यावाले बरं का. आणि बलात्कार विनयभंग जे करून येतात ना म्हणे बापू, त्या पोरांना आम्ही पाय दाबायला लावणे, पाठ खाजवायला लावणे, संडास धुवायला लावणे, अशी कामं लावतो म्हटले, अशी कामं लावतो. म्हटलं का? कारण ते बलात्कारी असतात म्हणे, कैदी त्यांना किंमत देत नाही. म्हणजे बलात्कार्याला तुरुंगात सुद्धा किंमत काय आहे? झिरो आहे. समाजात तो सोडूनच द्या. हा फसवणुकीचा, मुद्दाम ट्रॅप लावून अडकवण्याचा प्रयत्न वेगळा, पण गुन्हा सिद्ध होता कामा नये याची काळजी आपल्या पोरांनी घेतली पाहिजे. कारण हा देश रामाचा आहे, रावणाचा नाही. विठ्ठल विठ्ठल पण काय झालं माहितीये का, स्त्री जातीवर वर्षानुवर्ष बिचारांना सहन खूप करावं लागलं, लय अन्याय सहन करावे लागले. आता कुठं यायला लागल्या माणसात. नाहीतर दादा, पदर पडला तर पेटवून देणारी जमात आपल्याकडे होती. हुंडा नाही आणला म्हणून जाळून मारणारे उदाहरणं गावात पण आहे. हुंड्यामुळे जाळली. अनेक विघातक अशा प्रथा होत्या ज्या पुरुषांना लागू नव्हत्या पण स्त्रियांना लागू होत्या. त्यातलीच एक प्रथा म्हणजे सतीची प्रथा सुद्धा होती ना आपल्याकडं. नवरा मेला का तिला पेटून द्यायचे डायरेक्ट. काय माणसं असतील हो. काही अत्यंत म्हणजे नाही बोलू अशा प्रथा या मातीत होत्या. मी विचार केला की राव, का स्त्रियांवर एवढा अन्याय झाला असेल, का झाला असेल. खूप अभ्यास केल्यानंतर उत्तर असं सापडलं की अनेक वर्षांपूर्वी पुरुषांच्या लक्षात आलं की राव, या स्त्रिया आपल्यापेक्षा सुंदर आहे, आपल्यापेक्षा क्षमता संपन्न आहे, आपल्यापेक्षा प्रभावी आहे. उद्या ह्या जर पुढे गेल्या तर धुणं भांडे काय आपण करायचे काय. हा साधा सरळ प्रश्न पुरुषाच्या मनात आला आणि त्याने एक विचार केला की यांना आपण कोणत्या जोरावर थांबवू शकतो, थोपवू शकतो. उत्तर मिळालं, अंगातलं बळ थोडं त्यांच्यापेक्षा जास्त आहे. बाकी सगळ्या बाबतीत कमकुवत आहे, पण अंगात बळ थोडं तिच्यापेक्षा नैसर्गिक जास्त आहे. तिने डेव्हलप केलं व्यायाम करून, कसरत करून, तर ती उलट पाडू शकते पुरुषाला. पण जन्मता शारीरिक दृष्ट्या पुरुष सबल असतो, स्त्री कमकुवत असते शारीरिक दृष्ट्या जन्मता. मग याने विचार केला की आपण ताकदीच्या जोरावर तिला थांबवू शकतो. मग याने काय साधन वापरलं? बाहेर निघाली तर दांडकच काढील. लय माणसात यायचं नाही, लय पुढं पुढं करायचं नाही, लय मिरवायचं नाही. घरात वय घरात वय घरात वय घरात वय करून तिला आहे ना त्याने मर्यादित ठेवलं. तिला शिकू दिलं नाही, तिला व्यवहार कळू दिला नाही, तिला चूल आणि मुलापर्यंत मर्यादित ठेवलं. आणि जवळजवळ हे सगळ्या पुरुषांना मान्य आहे की ते आपल्यापेक्षा हुशार आहे. प्रत्येक पुरुषाला मान्य आहे.
नाही मान्य. बघा तुम्ही, गावात पाटील म्हणून हे मिरवित आहे, पाटील म्हणून हे मिरवित, कडक कपडे घालून हे फिरत. पण एखादा महत्वाचा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो ना, मीटिंग बसती, पुढची पार्टी त्यांचं मत मांडते, हा याचं मत मांडतो, आणि जवळजवळ व्यवहार डन होत येतो बरं का, व्यवहार. आणि व्यवहार डन होत आला अंतिम टप्प्यात की पाटील काय म्हणतात माहितीये का, बरोबर आहे तुमचं, सगळं पटलं बरं का मला, आता आपलं जवळजवळ नक्की झालंय, फक्त मला एकदा आहे ना तिला शब्दभर विचारू द्या. ती माझ्या शब्दाच्या पुढं नाही, पण मला तिला विचारू द्या. का बरं असं म्हणतं बरे, याला पक्क माहितीये आपलं चुकू शकतं, तिचं कधीच चुकत नाही. म्हणून घरातल्या अनेक करते माणसं किती कडक कपडे घालून फिरू द्या, पण रात्री सगळं विचार मसलत मंडळी सोबत करतात. तुला काय वाटतं, बरोबर आहे का नाही, तू सांग, करतात का नाही करत. प्रत्येक जण जवळजवळ बायकोला, आणि त्यांना पण माहिती आहे तुम्हाला काही कळत नाही ते, म्हणून त्या सुद्धा बऱ्याचदा म्हणत असतात, बघा तुम्ही लय भोळे बरं का, तुम्हाला कोणी फसवत, त्यामुळे तुम्ही मला विचारल्याशिवाय निर्णय नका घेत जाऊ. राम महाराज त्या जेव्हा जेव्हा म्हणतात ना तुम्ही लय भोळे, तेव्हा तेव्हा त्यांना म्हणायचं असतं तुम्ही लय मूर्ख आहे. पण त्यांना ते परमात्म्याने कला दिलेली आहे, बोलतात एक आणि वाटतं एक, समजू देत नाही. अहो ब्रह्मदेवाला अंत नाही लागला त्यांचा, स्त्रीचा. सगळ्यांच्या नादी लागाव, पण बाईशी स्पर्धा नाही करूच नाही. तिथं हात जोडावे, तिथं हात जोडायचे गपचूप, आणि गपचूप म्हणायचं दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी, आणि अनाथनाथ अंबे करुणा विस्तारी. शेवटी बघा ना, जिथं देव कमी ठरले तिथं देवांना प्रार्थना कोणाची करावी लागली, शक्तीचीच करावी लागली. तेव्हा महिषासुर मिळाला. विठ्ठल विठ्ठल त्या पुढे आहेत. तुम्ही ते बघा बगीचं पाहिलंय गाव कधी, म्हणजे मुलगा मुलीचं जेव्हा लग्न जमतं तेव्हा भागाभागात वेगवेगळ्या पद्धती आहे. पहिल्यांदा आमच्याकडे पद्धत अशी, त्या मुलीकडचे ना, मुलगी नाही येत बरं का, मुलगा पाहायला कधीच येत नाही. मुलीचे वडील, मामा, चुलते वगैरे त्या मुलाचं परिवार, पाहुणे रावळे, शेती पसारा पाहायला येतात. आणि त्या मुलीच्या बाप लोकांना त्यांना जर पसंत पडलं स्थळ तर ते म्हणतात या बघायला पोरगी. अशी आमच्याकडे पद्धत आहे. इकडे तशीच आहे. आता आपण गोदावरीच्या काठालाच सगळे, मला तालुका निफाडे. तर ते राम महाराज या म्हणतात मुलगी पाहायला. मग मुलगी पाहायला, हा बाबा नवरदेव, याला लग्न करायचं असतं. हे 2-4 मित्रांना फोन करते, आज जायचंय बरं का पाहायला जायचंय आज. ती पोरं लगेच रेडीमध्ये एकदम इस्त्री वगैरे करून, कपडे वगैरे ओके, चुलता सोबत, बाप सोबत, मामा सोबत, हे टोळीच्या टोळी घेऊन जातात पोरगी पाहायला. आता मुलीच्या बापाला बिचारायला लग्न करायचं असतं. जातात आतमध्ये, बसतात, राम राम होतो, बसतात, चहा पाणी होतो. मग म्हणतात दाखवायची का पोरगी. हे मित्रांच्या कानात सांगतंय, अय नीट बघा, करायची याला. आणि मित्रांना म्हणतंय तुम्ही नीट बघा, नीट बघा रे, नीट बघा बाबा, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथून त्याची सुरुवात आहे बरं का. पोरं म्हणतात तू काळजी नको करू, आम्ही आहे. तुम्ही आहेच कायमच आहे तुम्ही. त्यांना कळालं तिथे बरं का. ते म्हणतात आम्ही आहे, काळजी नको करू. पोरं म्हणतात चुलते, मामा, दादा. मग ती बिचारी पोरगी ऐका, आता जीवाचे कान करून ऐका. ती अशी डोक्यावर पदर घेते, सवय नसते जास्त माणसात जायची, शिकलेली असते पण एवढी सभा कव्हर करण्याची सवय नसते. डोक्यावर पदर असतो, मान खाली असते, नजर झुकलेली असते, घाबरत घाबरत येते, बसते. बसल्याबरोबर प्रश्न विचारायला सुरुवात होते. नाव सांग, नाव सांगती. मामाचं गाव सांग, गाव सांगती, नाव सांगती, काय शिक्षण झालं. हे टकमक जसं काय CCTV कॅमेरा लावलाय असं तिच्याकडं पाहते. नजर पडू देत नाही. लग्न करायचंय म्हणतं, नीट पाहिली पाहिजे.
टकमक पाहत राहतं तिच्याकडे. मित्रमंडळी पाहतात, नातेवाईक सगळे पाहतात. मग ठीक आहे झाले प्रश्नोत्तर, सगळ्यांच्या पाया वगैरे पडत ती जाती. आता गेली ना, हे हळूच चुलत्याच्या कानात म्हणते, काका मला नीट दिसली नाही, परत बोलवा. याची सुरुवात इथून आहे बरं का. काय म्हणत, मला नीट दिसली नाही, परत बोलवा. परत मग त्या पोराचा बाप कोणतरी त्या मुलीच्या बापाला सांगतो, ऐका ना आमच्या दादाला व्यवस्थित दिसली नाही, जरा पोहे घेऊन तिलाच पाठवा, चहा घेऊन तिलाच पाठवा, 2-4 चक्रा मार म्हणावं आम्ही जाईपर्यंत. बर तेच लगेच जाऊन सांगते, बाई तूच जाय पोहे घेऊन. बिचारी पोहे घेऊन येते, मान खाली, नजर झुकलेली आहे, घाबरलेली आहे. पोहे देती, चहा देती. आता महिलांना माझं बोलणं पटकन कळेल. किमान पूर्ण बैठक होईपर्यंत किमान 4-5-6 चक्रा बिचारी मारती. येती जाती हा पाहत राहतो प्रत्येक वेळी. झाला मग तो बघा बघीचा कार्यक्रम झाला. निघाले, घरी आला. आमच्याकडे काही पोराची आई जात नाही पाहायला पोरगी. घरी आल्याबरोबर आई पहिला प्रश्न विचारते, दादा कशी होती मुलगी, आवडली का? याचं उत्तर काय माहितीये का, आई पाहिली बर का, पण मला व्यवस्थित दिसलीच नाही ती. मला आहे ना कळालंच नाही आई, मी कन्फ्युज झालो आई, मला काहीच समजलं नाही. मग आईचा जीव पोरात. आई लगेच नवऱ्याला म्हणते, ओ आपल्या दादाला पोरगी व्यवस्थित दिसली नाही, तेवढे तिचे फोटो व्हॉट्सअपला पाठवायला लावा. तिचं जर इन्स्टाचं अकाउंट असेल तर ते लिंक पाठवायला लावा. आता रील पाहून परत चॉईस करणार. मग बिचार लगे फोन करतात, तेवढे तिचे 2-3 व्हिडिओ आणि फोटो. माझा प्रश्न असा आहे, जर फोटो आणि व्हिडिओच मागायचे होते तर तू गेला का आला तिकडं? शेवटी आला कशावर, फोटोवर आणि व्हिडिओवर. मग गेला कशाला होता डिझेल जाळीत? पोहे खायला आला, पोहे खाऊन. मग तिचे फोटो येतात, मग लय वेळा पाहतो, 17 मित्रांना दाखवतो. त्या जनाबाईची गुणवत्ता डेव्हलप झाली. काय ती जनाबाई विकसित झाली. संत शिरोमणी नामदेव महाराज कीर्तन करताय, पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा देह भान विसरून पुढे नाचतोय. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी यांचे राजे टाळ घेऊन उभेत. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. म्हणजे आता चाल मानायची पाळी तुमची आहे. आता तुम्हाला माने हे ठरवायला कोणाला संधी दिली? जनाबाईला. म्हणजे 700 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी इतिहास घडवून दाखवला. जिथं चूल आणि मुलापर्यंत स्त्री मर्यादित होती, त्या स्त्रीला फडाचं प्रमुख नामदेव महाराजांनी पहिल्यांदा केलं आणि तिथून स्त्री प्रकाशात आणण्याचं काम केलं. काही नाही महाराज, यारे लहान थोर याती भलती नारी. नारीचं का शब्द, नारी का टाकलं तिथं? तर नारीला येऊ देत नव्हते ना. नारीला माणसातच येऊ देत नव्हते, तिच्यावर अन्याय होत होता. म्हणून तो नारी आणि नर स्वतंत्र शब्द 2 टाकावे लागले. याती भलती नारी नर. आणि करावा विचार न लगे चिंता कवनासी. का म्हणावं लागलं? त्या उपेक्षित होत्या. म्हणून अजूनही वारकरी संप्रदायात काही मंडळींनी विचार करावा की जे म्हणतात स्त्रीचं कीर्तन असेल तर मी येणार नाही, भविष्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. अजून त्या करती नाही तो भाग वेगळा, पण स्त्रीला कमी लेखलं मग गुन्हा दाखल होऊ शकतो दादा. जी पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते, जी जनाबाई मुक्ताबाई होऊ शकते, ती कीर्तन का करू शकत नाही? ते सोडून द्या. अहो जगाच्या बापाला तिचं ऐकावं लागलं. त्या जनाबाईला देव गावऱ्या थापू लागला, दळू कांडू लागला. तिच्या माग माग देव पळाला. अभंगाचं 3रं चरण. देव चिरदा चरणीची माती, देव चिरदा चरणीची माती, चरणीची माती, देव चिरदा
देवाच्या चिंतने करतील तो देवाची राज चरणीची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे 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 धावत चालती मागे मागे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला ताट बसून टाळी वाजवा ताट बसून पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई 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 विठ्ठला जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया ताली वाजवा। पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे आएंगे रघुराई तब मैं आसन पे बिठाऊंगी मिठे मिठे बोल आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी आएंगे रघुराई तब मैं आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन हरि बोल जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति ताळी माय बाप प्रेमान पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजा राम भज प्यारे तू सीताराम राजा राम भज प्यारे तो सीताराम आएंगे आएंगे राम आएंगे हो आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे जन्मों के सारे पाप हरि बोल। मिट जाएंगे राम आएंगे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी हो राम आएंगे तो अंगना सजाऊंगे दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाओगे दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी जय हो ये
दीप जला के दिवाली मैं मेरे जन्मों के भागे खुल जाएंगे राम आएंगे जन्मों के साथ खुल जाएंगे राम आएंगे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा जय श्री राम बोलेगा गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपाल गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपार कुमाई गोपाल कुमारी गोपाल रकुमाई जय श्री राम जय श्री राम देवईची रज चरणीची माती अंधावत चालती मागे मागे अरे जगाचा बाप जर त्यांच्या माग माग पळाला असेल धावला असेल त्यांची कामं करू लागला असेल तर त्यांना कमी लेखणारे तुम्ही आम्ही कोण साधा सरळ प्रश्न आहे मीराबाईसाठी घेतो विष प्याला अरे स्वतः देवानं विष पेलं अख्खं मीराबाईच्या वाट्याला आलेलं आमच्या जनाबाईला दळण कांडण करू लागला गौऱ्या थापू लागला जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या म्हणजे बघा ज्याला ज्याला अवस्था प्राप्त झाली ज्याने ज्याने परिश्रम घेतले ज्याने ज्याने कष्ट केले साधना केली त्याला त्याला या जगामध्ये मोठेपण प्राप्त झालं महिलाच नाही तर पुरुष सुद्धा जो दरोडेखोर म्हणून नावारूपाला आला होता त्या वाल्या कोळ्याला नारद महर्षी भेटतात आणि सांगतात अजून पण वेळ गेली नाही घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळते पापाचे अरे अजून पण वेळ गेली नाही भगवंताचं चिंतन कर पापातून मुक्त होशील हो त्या वाल्या कोळ्याने देवाचं नाव घेतलं तर काय परिणाम बदलले बघा ना कोळीयाची कीर्ती से पात के अपार ब्रह्म हत्यारा से पात के अपार ब्रह्म हत्यारा से मत की जय श्रीराम जय श्री राम वाल्मिकी किंकर वंद्य केला हत्यारा असणारा दरोडेखोर असणारा वाल्या कोळी पण त्याने सुद्धा नारद महर्षींचं ऐकलं भजन केलं कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण रामादी केले रामायण रामादी कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी केले रामायण कोळीयाची कीर्ती वाढली
देव जन्माला येण्याच्या अगोदर अख्खं चरित्र देवाचं सांगून टाकलं. आणि बघा तुम्ही काय त्या देवावर ऋण झालं त्या वाल्याचा वाल्मिकी झाला आणि देव सुद्धा जन्माला आले बरं का. आणि देव सुद्धा म्हटले आता आहे ना बाबा मनाचं काही वागणार नाही. बोलिला वाल्मिक तैसेची करीन आणि वरतून दावीन नामा म्हणे. देव सुद्धा म्हटले आता माझा वाल्मिकी जे बोललाय ना तसं तसं मी वागणार. वाल्मिकी म्हटले ना तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागेल चाललो. तुझ्या पायात काटे रुततील ऋतू द्या. तुझा बाप पुत्र शोकाने मरू द्या. तुझी बायको राक्षस पळवून नेऊ द्या. आता माझा भक्त जे बोललाय ते मला वागणंच आहे. देवईची रज चरणीची माती धावत झालं ती मागे मागे. अहो बायको ऐकण्यातली असली तर आपल्याला अहंकार होतो. बायको शब्दाच्या पुढं नाही. ज्या भक्ताचं देव ऐकतो तो भक्त किती मोठा असेल. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती वावे निळा वंदित. अहो याच मराठवाड्यात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देवानं 14 वर्ष द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथ हरी. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथ हरी. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथ हरी. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथ हरी. पाणी वाय हरी कावडीने पाणी वाय हरी कावडीने श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन उगाळून करी. श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन उगाळून मी महाराष्ट्रभर जे फिरतोय ना भाऊ तर मला एक तरुणाईमध्ये ना एक गोष्ट पाहायला भेटली की मराठवाड्यातली पोरं आहे ना स्वतःला थोडं काही का असे ना पण कमी लेखतात हो. आपण काही सांगायला गेलं ना ते म्हणतात महाराज आम्ही मराठवाड्यातले. माझं एक निरीक्षण सांगतो बरं का. आम्ही मराठवाड्यातले. माझं मराठवाड्यातल्या पोरांना सांगणं आहे मराठवाड्यात आहे ना मोठीच माणसं जन्माला येतात लहान येतच नाही. अहो 14 वर्ष कावडीने पाणी वावं. ज्याच्या घरात ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज कुठं जन्माला येतात मराठवाड्यात पैठणला. ज्यांनी मराठी भाषेचं जतन करावं आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ सांगावा ते ज्ञानेश्वर महाराज कुठले मराठवाडा आपेगावचे. स्त्रियांना आदर्श निर्माण करून देणारी की तुम्ही स्वतःला कमी समजू नका. देव तुमची कामं ऐकू शकतो असा संदेश देणारी जनाबाई कुठली गंगाखेड मराठवाड्यातली. आणि उभ्या महाराष्ट्रातले वाघ एकत्र करणारा मनोज जरांगे कुठला मराठवाड्यातला. काय कमी समजायची गरज आहे दादा. या मराठवाड्यात आहे ना सोनच उगवतो. सोपं आहे का हे महाराष्ट्रातले वाघ एकत्र करणं सोपं आहे. अरे एक सोबडकर एक आहे बाबा. कोणी कारखानदार आहे तर कोणी बुद्धिमान आहे कोणी वतनदार आहे.
एका चढी एक आहे बाबा, एकाचं ऐकायला तयार नाही. पण सगळ्यांना एका दोरीत उभं करायचं काम कोणी केलं तर मराठवाड्यातल्या मनोज जरांगे पाटलांनी केलंय. आपल्याला मान्य करावं लागेल. अरे आमच्या पश्चिम महाराष्ट्रातली आहे ना, भल्या भल्यांना विचारित नाही. भल्या भल्यांना शहरात सव्वा शेर आहे सगळी, पण गाडी ऑडी आहे. पण ऑडीवर माग स्टिकर मनोज जरांगे पाटलाच आहे सध्या. मर्सिडीज वर स्टिकर मनोज जरांगे पाटलाच आहे. BMW वर स्टिकर मनोज जरांगे पाटलाच आहे. आणि कोटभर रुपयाच्या बंगल्यात फोटो मनोज जरांगे पाटलाच आहे. येतात ताकद लावली, प्रयत्न केले ना, मोठी माणसं जन्माला येतात. क्रांतीच घडवून दाखवली. 75 वर्षात जे भेटलं नाही ते त्याने मिळवूनच दाखवलं. पण त्याग आहे बरं त्याच्या मागे. उगीच कोणी नाही उरळून जायचं गुटके खाऊन मनोज जरांगे होईल, ते त्याचं काम नाही महाराज. व्यसन तर नाहीच त्यांच्या आयुष्यात कुठलं जरांगे पाटलांच्या. पण काल परवा मला एकाने विचारलं, महाराज एवढं मोठं काम कसं काय एकट्या माणसाने केलं. माझा साधा सरळ छोटासा एक युक्तिवाद आहे. सकाळी बाहेर पडलेला माणूस आहे ना, दुपारी उशीर झाला ना घरी जायला, तर दुपारच्या नंतर त्याच्या डोळ्यापुढे त्याच्या पोरांचे चित्र यायला लागतात. बायकोत जर प्रेम असेल तर बायकोचं चित्र डोळ्यापुढे यायला लागतं. आई बाप डोळ्यापुढे दिसायला लागतात की मला उशीर झाला राव, आज लय वेळ बाहेर गेला. ते असं वेगाने घरी जायचा प्रयत्न करतं. नाही मला लवकर जावं लागेल, सकाळी घरातून लवकर बाहेर पडलोय, घरी जावं लागेल लवकर. आई वाट पाहत असेल, बाप वाट पाहत असेल, पोरं वाट पाहत असतील, बायको वाट पाहत असेल. ते घरी जायचा वेग करतं पटकन. पण मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रातील उभ्या मराठा समाजाला न्याय मिळवून दिला. उगच नाही, 6 महिने स्वतःच्या उंबरठा ओलांडला नाही घराचा, तेव्हा न्याय मिळवून दिला. घरातली साखर संपली का, मीठ संपलं का, तेल संपलं माहित नाही. पोरग शाळेत जातं का नाही जात, पोरीचं शिक्षण चाललं का नाही माहित नाही. त्या पट्ट्याने तुळशी पत्र आधी घरावर ठेवलं, तेव्हा नेता झाला. साधू संत मायबापांनी तेच परिश्रम करून भगवत साधना केली, भगवत भजन केलं. स्त्रिया पण उच्च पदाला प्राप्त झाल्या, सर्वसामान्य माणसंही उच्च पदाला प्राप्त झाले. मग जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांना विचारलं, ही सगळी मोठी झालेली माणसं यामागचं रहस्य काय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले की आजपर्यंत जेव्हा जेव्हा देव आणि भक्ताचा संयोग झाला तेव्हा कारणीभूत जर ठरला ओघ कशाचा, तर नामरूपी त्रिवेणीचाच. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, 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 तुका म्हणे देव भक्ताचा संगम. येते ओघनाम त्रिवेणीचा, येते ओघनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी. येते ओघनाम त्रिवेणीचा, येते ओघनाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने करतील दोष, तयाच्या चिंतने करतील दोष. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, तयाच्या चिंतने करतील दोषी, तयाच्या चिंतने करतील दोषी. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, तयाच्या चिंतने करतील दोष, तयाच्या चिंतने करतील दोष. करतील दोषी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली महाराज. ज्ञानेश्वर माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आमच्या बहिणीची अत्यंत सुमधुर अशी भागवत कथा या आनंद गावामध्ये संपन्न होतीये. साध्वी सोनाली तिथी करपे
मला वाटतं सांप्रत काळामध्ये कदाचित सोनाली दिदींना जनाबाई मुक्ताई यांनीच सेवा करण्यासाठी पाठवलं की काय, असा प्रश्न मला पडतो. भावविभोर अशा पद्धतीचं चिंतन त्या नेहमीच गावोगाव मांडतात. त्या गाऊ लागल्या का लोकांना समाधी लागल्याचा अनुभव येतो. इतका गोड गाळा आमच्या बहिणीला देवानं दिलाय. अशा वारकरी संप्रदायाचं वैभव भागवताचार्य सोनाली दिदी करपे कथा सुरू आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. समस्त आनंदगाव ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माता भगिनींचा उत्साह खरंच पाहण्यासारखा आहे. माता भगिनींसाठी जोरदार टाळ्या सगळ्या पुरुष वर्गाने वाजवल्या पाहिजे. जाऊ दे थोडे कवायना, पण पुरुष येतात कीर्तनाला. जे येतात त्यांच्यासाठी महिला मंडळाने टाळ्या वाजवल्या पाहिजे. बघा किती वाजल्या. तर सगळ्या ग्रामस्थांचे मनापासून आभार. गावात क्रांती घडतीये, बदल घडतोय. सप्ताहाचं 8वं वर्ष आहे. तुमचा सरपंच फार कर्तव्य तत्पर आहे. आले का सरपंच? कुठे सरपंच? मला भेटले नाही, पण गावकऱ्यांनी सांगितलं की आमचा सरपंच तरुण आहे, विकास कामं करणार आहे, गावात परिवर्तन घडवणार आहे. आणि माझं प्रामाणिक मत आहे, गावाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा गावकरी सरपंचाला साथ देतात. सरपंचाचे जर पाय ओढले तर ते बिचारं नुसतं पद मिरवतं, त्याला काम करता येत नाही. त्यामुळं गावच्या सरपंचाला भरभरून साथ द्या, त्याच्या पाठीमागं उभे राहा. धर्मनिष्ठ आहे, शिवरायांचा अभिमान बाळगणारं व्यक्तिमत्व आहे. तर गावच्या सरपंचांचे मनापासून आभार व्यक्त करतो. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. माझ्या तरुण भावंडांचे मनापासून धन्यवाद. माता भगिनींचे धन्यवाद. आणि आमच्या भगिनी महाराष्ट्राचं वैभव सोनाली दिदी करपे यांच्या संस्थेतील सगळ्या विद्यार्थिनी, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. माझे जिवलग मित्र आळंदीमध्ये छान सहवास ज्यांचा मला लाभला आणि जे नाही बोलले, नुसते हसले, जरी पुढच्याचं मन प्रसन्न करतात, असे भजन सम्राट रामजी महाराज गरड गुरुजी, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे भजन सम्राट हरिभक्तीपरायण महारुद्र महाराज पवार, भजन सम्राट राम हरी महाराज कडबाने, भजन सम्राट दत्ता महाराज सोनवणे, भजन सम्राट करण महाराज थावरे, पेजगुडे महाराज, शेंडगे महाराज, डाके महाराज, कोळसे महाराज, रासवे महाराज व गवळी महाराज व इतर सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. गोड अशी पाकावत साथ करणारे मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज महागोविंद, मृदंग सम्राट बिभीषण महाराज मायकर, भीमराव महाराज फपाळ, आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आचार्याचा सुद्धा फोटो आहे व आचार्य सुरेश महाराज उबाळे, साऊंड सिस्टीम दत्ता महाराज ढवळे, महाराजच केले वा, बरे महाराजच आहे का? दत्ता महाराज ढवळे, हिवरगावकर आणि आचार्य. मला ते आचार्याचं नाव टाकलं ते बरं वाटलं जरा बरं का, राम महाराज. कारण काय आलंय, आता नाशिकला आहे ना राम मंदिराचा 22 जानेवारी 2024 मी कार्यक्रम घेतला होता. जवळजवळ 10,000 लोक होते कीर्तनाला. आणि तिथला जो आचार्य होता त्या आचार्याने सांगितलं, मी सगळ्यांचा स्वयंपाक करणार पण 1 रुपया पण घेणार नाही. कोण म्हटला? आचार्य. मला आनंद या गोष्टीचा वाटला, राव आचार्याला राम कळाला आणि शंकराचार्यांना कळत नाही. ते 2-3 कोणतरी शंकराचार्य म्हटले ना बाबा, राम तिकडं मोदी मूर्ती प्राण प्रतिष्ठा करतील आणि आम्ही काय टाळ्या वाजू काय? मला त्या दिवशी असं वाटलं की आचार्य जे आहे ना ते शंकराचार्य केले पाहिजे आणि जे शंकराचार्य आहे ते आचार्य केले पाहिजे. तर आपल्या सगळीच मान्यवर मंडळी आपले धन्यवाद. आनंदगाव ग्रामस्थांचे पुन्हा एकदा धन्यवाद.
मला निमंत्रित करणारे, लोकेशन पाठवणारे, पत्रिका पाठवणारे सगळे सहकारी, सगळ्यांनी मला सांगितलं आमची नावं घेऊ नका, कारण आम्ही नावासाठी नाही तर गावासाठी काम करतो. त्या सगळ्या गावकऱ्यांचे धन्यवाद, वडीलधाऱ्या मंडळींचे धन्यवाद, माता भगिनींचे धन्यवाद, साऊंड सिस्टीम, मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था, पंचकृषीतील टाळकरी, वारकरी, विनेकरी महाराज, सोबदार महाराज, सगळ्यांचे धन्यवाद. जय श्रीराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.